आज आपण आलो आहे राष्ट्रीय रांगोळी आर्टिस्ट राजश्रीताई भागवत नारोडी यांच्या घरी त्यांच्याशी एच जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी. आमच्या भगिनी आहेत त्यांच्याशी संवाद आपण एकाच विषयावर साधणार आहोत. तो विषय म्हणजे आनंदाची पायीवारी आणि त्यांचा किती मोठा सहभाग असतो. प्रतिवर्षी एक रांगोळी आर्टिस्ट म्हणून ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत. मी त्यांचं पहिल्यांदा एच जी न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्यांना माहीत असेल किंवा यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला माहीत असेल किंवा जे काही देशामध्ये विविध मोठमोठे उत्सव होतात, अगदी पंतप्रधानांच्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत जे कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमामध्ये मग आध्यात्मिक असो, इतर सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा एखाद्या महामानवाचा जन्मदिन जयंती सोहळा असो, त्या सोहळ्यामध्ये स्वतः राजश्रीताई उपस्थित राहतात आणि सुंदर अशा प्रकारची रांगोळी ते काढतात अगदी कमी वेळेमध्ये. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये एक राष्ट्रीय रांगोळी आर्टिस्ट म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. मी त्यांचं स्वागत करत असताना, त्यांच्याशी संवाद करत असताना काही आपण आपल्या सर्वांच्या मनात असलेले प्रश्न जे माझ्या मनात असतील, पण मी विचारतोय, मी संवाद साधतोय, पण ते प्रश्न तुमचेही असतील, म्हणून आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत. ताई अखंडपणे हे काम करत असतात. ताई, आता तुम्ही आमच्या नारोडी गावच्या एक सामान्य कुटुंबामध्ये सून म्हणून आलात. शहरामध्ये जरी आपण राहिलेला असाल तरी आमच्यासारख्या सगळ्या लोकांना माहिती आहे की तुम्ही सर्वसामान्य कुटुंबामध्ये किती चांगल्या पद्धतीने जुळून घेता किंवा आपल्या घराचा, आपल्या गावचा जो वारसा आहे, आध्यात्मिक वारसा, त्याचं किती सुंदरपणे जतन करता हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. मग यात्रोत्सव असेल किंवा एखादा जयंती सोहळा असेल, त्यामध्ये आपण स्वतःहून, कुणीही न सांगता स्वतःहून एक सुंदर अशा प्रकारची रांगोळीचं रेखाटन करता. मुक्तादेवीच्या मंदिरासमोर तर अत्यंत सुंदर मंदिर शिल्प आहे. त्या मंदिर शिल्पाच्या समोर आपण प्रतिवर्षी अनेक वेळेला रांगोळीचं रेखाटन करता आणि आम्हाला ते भावतं. ताई, आमच्या गावच्या वतीनं किती धन्यवाद द्यावेत ते थोडेच आहेत. तरीसुद्धा आमची एक कन्या, आमची एक सून म्हणून आम्ही एक सात्विक, आधुनिक परंपरेतील एक सात्विक रांगोळी आर्टिस्ट, ज्यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली आणि गेले 10 वर्ष आळंदी ते पंढरपूर रस्त्यानं जो पालखी सोहळा माऊलींचा जातो, त्या रस्त्यावर संपूर्णपणे रांगोळी त्या काढतात आणि सगळ्यांना त्या ज्ञात आहेत. अगदी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असो की एखादा उद्योजक असो, सगळ्यांना त्या परिचित आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. ताई, आपण यावर्षी वारीमध्ये सहभागी होणार आहात, तर कुठपासून कुठपर्यंत आपली रांगोळी आपण काढणार आहोत हे आम्हाला एकदा आपल्याकडून माहिती करून घ्यायचं, जाणून घ्यायचं. रामकृष्ण हरी. गेली 14 वर्ष आपण माऊलींच्या पालखीला आळंदी ते पंढरपूर रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करतोय. यावर्षी देखील आमची तयारी सुरू झाली. जवळजवळ 450 ते 500 किलो कलर यावेळेस आपण घेतले आणि 80 पोती रांगोळीची आता आपण घेतली आहे. राहील तशी रांगोळी आपण पुढे घेतो. म्हणजे बघा, 1 महिना ताईंना अगोदर याची तयारी करावी लागते की कोणती रांगोळी कुठं काढायची, त्याला कोणकोणते रंग वापरायचे, कुठं मुक्काम असेल त्या मुक्कामाची सोय. आणि तुम्हाला सांगायचं ते स्वतः पायी वारीमध्ये सहभागी होतात, स्वतः खर्च करतात, स्वतः मुक्कामाची व्यवस्था करतात आणि कुठल्याही प्रकारे कोणाकडूनही
कुठल्याच प्रकारचं मानधन स्वीकारत नाही. हा आपला आणि आमच्या गावचा स्वाभिमान आहे. ताई, आपण वारीमध्ये गेले 10 वर्ष सहभागी होतात. तर मला सांगा, वारी करताना जो पारमार्थिक आनंद आपण अनुभवता, त्या पारमार्थिक आनंदाबरोबर उर्वरित जे काही दिवस आहे, त्या दिवसांच्यामध्ये संसाराकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? आपला जो वैयक्तिक संसार आहे त्याकडं. मी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते. माझं ऑल ओव्हर इंडिया रांगोळीचं काम चालू आहे. माझी फॅमिली माझ्यासोबत आहे. माझं छोटं बाळ आहे, त्याने पण माझ्यासोबत 5 महिन्याचा असतानापासून वारी केली. त्याची पहिली वारी 3 महिन्याचा पोटात असताना झाली. अरे वा, आणि छान. त्याच्यानंतर पण माझी पूर्ण सासरची फॅमिली माझ्यासोबत वारीला त्याला घेऊन आली. त्याची यंदाची 6वी वारी आहे. तो आता 4.5 वर्षाचा आहे, पण तो 6वी वारी यावर्षी करणार आहे. आणि इतका लहान असून देखील. हो, इतका लहान असून देखील. आणि मी इतर वेळेस ना प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते. आणि वारीच्या वेळेस ही 15 ते 20 दिवस जे काय असतील दिवस, त्या दिवसामध्ये माझी सेवा असते. म्हणजे तुम्ही ही परंपरा जी आहे सासू सासऱ्यांच्याकडून आणि आईवडिलांच्याकडून जतन केलेली आहे. मग याचं खरं पाठबळ या कलेसाठी आणि वारीसाठी आपल्याला कोणाकडून मिळालं असं वाटतं? कोणाला श्रेय देऊ शकता आपण? ॲक्च्युली मी ही कला कुठे शिकलेली नाही आहे. ही परमेश्वरी देणगी आहे. मी माऊलींनीच ही कला दिलेली आहे. मी माझं भाग्य समजते की मला पांडुरंगाची, माऊलींची ही सेवा करायला मिळते रांगोळीची. माझ्या लग्नाच्या आधी माझे वडील माझ्यासोबत होते, पण नंतर माझ्या मिस्टरांनी स्वतःचं आयुष्य माझ्यासाठी झोपून दिलं. म्हणजे लग्नाच्या आधी वडील आणि नंतर माझे मिस्टर. असं म्हणतात एका कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, पण माझ्या बाबतीत उलट आहे. एका कर्तृत्ववान स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात आहे. एका म्हणजे अरे 2 वा. पुरुषांचा हात आहे. आधी माझ्या वडिलांनी सपोर्ट केला, नंतर माझे मिस्टरांनी. काय मिस्टरांचं नाव? नितीन भरत भागवत, नितीन भरत भागवत, नारोडी. नारोडी. ताई, त्या आनंदाचं वर्णन आपण कसं करू शकता की समजा वारीमध्ये रांगोळी काढता, अनेक लोक आपल्याला भेटतात, सांप्रदायिक मंडळी भेटतात, अनेकांची आपली ओळख आहे, तर आपला या पारंपरिक सेवेमध्ये आणि पारमार्थिक सेवेमध्ये आपला आदर्श कोण आहे असं आपल्याला वाटतं? आदर्श असं नाही म्हणता येणार, पण जसं म्हणजे कळायला लागलं, पालखी कशी असते काय असते माहिती नव्हतं, पण असंच बोलून गेले वारीला जायचं. वडिलांनी घेऊन गेले, माऊलींच्या पालखीला सेवा करायला लागले. जशी वारीला सेवा करायला लागले तसं लोकांना हे कळायला लागलं की एक मुलगी आहे ती रांगोळी काढते. म्हणजे माझं जे स्वतःचं अस्तित्व आहे ते वारीने निर्माण केलं. ते पांडुरंगाच्या आशीर्वादाने, माऊलींच्या आशीर्वादाने निर्माण झालं. मला तर असं वाटतं आजच्या या घडीला ही पारमार्थिक सेवा करताना आमची आधुनिक जनाबाई ही आमच्या समोर मूर्तिमंत उभी आहे आणि सगळ्यांनी खरं तर त्यांच्या कलेकडं आणि त्यांच्या या परंपरेकडं म्हणजे पारमार्थिक परंपरेकडं नतमस्तक व्हायला काहीच हरकत नाही आणि व्हावं असं मला वाटतं. कारण कला ही देवाची देणगी आहे, त्यांनी आत्ताच सांगितलं. आणि मग कला ही जर देवाची देणगी असेल तर आपण कलेपुढं नतमस्तक होतो, जो कलाकार आहे त्याच्यापुढं नतमस्तक होतो. अर्थातच आपण त्या पांडुरंगाकडं, त्या ईश्वराकडं नतमस्तक होतो असं मला वाटतं. आईवडिलांना आपण पांडुरंगाच्या ठिकाणी मांडता, हो सासू सासऱ्यांना हो, ते सुद्धा. मग आपले जे पती आहेत नितीन, यांच्याकडं संसारामध्ये किंवा संसारामध्ये काम करत असताना यांच्याकडून आपण काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत का आपल्या या कलेसाठी? का कधी त्यांनी विरोध केलेला आपल्याला जाणवतो का? कधीच नाही. त्यांनी उलट स्वतःचा जॉब सोडून त्यांनी माझ्या करिअरसाठी पूर्ण 100% त्यांचं स्वतःचं योगदान दिलं. त्यासाठी कुठलाच व्यक्ती एका स्त्रीसाठी एवढी गोष्ट नाही करू शकत. त्यासाठी ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आळंदीपासून सहभागी होणार, मग आपण काय काय पूर्वतयारी केलेली आहे त्यासाठीची? रांगोळीची पूर्वतयारी असते, मटेरियलचं सगळं कलेक्शन होतं, नंतर ते सॉर्टिंग केलं जातं, त्याचे पॅकेट्स तयार करायचे, त्याचे बॅग्स भरायच्या, सगळं मटेरियल धुंडीच्या ट्रकमध्ये टाकायचं, नियोजन करायचं, गाडीचे पासेस, बॅनर, सगळी व्यवस्था करायची. मग प्रस्थानच्या दिवशी सकाळी लवकर जायचं, प्रस्थान झाल्यानंतर तिथेच मुक्काम करायचं आईकडे. तिथून सकाळी पहाटे 6ला पालखी हलते, 5 वाजता आम्ही येतो. आळंदीहून सुरुवात करता येत नाही मंदिरापासून, कारण तेव्हा आम्ही रांगोळी काढलेली असते आदल्या दिवशी.
मग आम्ही देवपाटापासून रांगोळीला सुरुवात करतो. तिथून जी रांगोळीला सुरुवात होते ती डायरेक्ट पंढरपूरच्या मंदिरामध्ये गावभरात रांगोळी काढून रिटर्न फिरायचं. मग 15 दिवसाच्या या प्रवासामध्ये आपल्याला कधी असा कंटाळा आलेला वाटतो? नाही, मी आजारी पडले तरी सुद्धा आम्ही त्याच ऊर्जेने काम करतो. कारण त्याच जे वारकरी ऊर्जेने. असतात बघा सगळे ताकद देतात आपल्याला. आजारी पडल्यानंतर सुद्धा ताई त्याच ऊर्जेनं ते काम करतात, कारण त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती पांडुरंगानं दिलेली आहे आणि त्याची परंपरा, त्या ऊर्जेची परंपरा सगळ्या कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि तुम्ही ऐकले आता त्यांच्या तोंडून की अगदी 4 वर्षाचा मुलगासुद्धा या वारीमध्ये ते बरोबर घेऊन जातात. म्हणजे त्याच्याकडे सुद्धा ती परंपरा आजच त्यांनी तो लहान असतानाच सोपवलेली आहे. आणि आध्यात्मिक संस्कार देण्याचं काम एक आई म्हणून राजेश्रीताई करतायत. मग आता मला सांगा, जो आनंद मिळतो वारीमध्ये, त्या आनंदाचं वर्णन आपण आपल्या शब्दांमध्ये करू शकता का? करू शकते ना. कारण ज्या वेळेस आम्ही पालखीच्या वाटेवरती रांगोळी काढतो त्यावेळेस काही लोक असं म्हणतात, तुम्ही रांगोळी काढता ती पुसून जाते, ती तुडवून जाते, काय उपयोग होतो तिचा? पण आम्हाला माहिती आहे की आम्ही जेव्हा रांगोळी काढतो त्यावेळेस ना 4 वारकरी बघतात. मी ती पांडुरंगाची सेवा म्हणून करते. ती माझी इच्छा आहे, ती माझ्या नशिबाला आली, माझ्या वाट्याला आली, परमेश्वराने दिली म्हणून मी करते. पण असं वाटतं की ठीक आहे, रांगोळी पुसून जाते, कुणाच ठाऊक त्या वारकऱ्यांच्या स्वरूपामध्ये जर पांडुरंग माऊलीच येऊन ती रांगोळी तोडवत असतील तर ती पांडुरंगाच्या चरणी माऊली देवानेच आपल्या पायाने स्पर्श केलेला असेल असं आपल्याला असा वाटतं. तो माझ्या मनात नाहीतरी आपण सेवा करते. नाहीतरी ताई आपण देवाला फुलं अर्पण करतो, नाहीतरी ती उद्या सुकून जातातच ना. सुकून जातात. पुन्हा आपण ती कचऱ्यामध्ये हो. कुंडीमध्ये टाकून देतोच ना. मग मला सांगा, आपण रांगोळी काढल्यानंतर पुढं गेल्यानंतर जे काही लोकांच्याकडून अनुभव येतात, कदाचित चांगले जास्त असतील, पण एखादा वाईट आलेला अनुभव आपल्याला सांगता येईल, शेअर करता येईल? वाईट अनुभव असा म्हटलं तर काही लोकांना असं वाटतं की नाही का हे एक स्टंट आहे. म्हणजे काही लोक म्हणतात की तुम्ही नाही का नाव करण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी वारी करतात. पण मी प्रामाणिकपणे सांगते, मी माऊलींच्या सानिध्यात जन्माला आले आणि मुक्तादेवीच्या इथे माझा संसार, मी म्हणजे माझं स्वतःचं घर मुक्तादेवीच्या सानिध्यामध्ये आहे. मी आळंदीची आहे, भोसरीची. आणि नारोडी गावात आपल्या गावचं ग्रामदैवत आदिशक्ती मुक्ताई, तिच्या सानिध्यामध्ये मी आले. आणि ज्या वेळेस मी हे काम करते त्यावेळेसला मला असं नाही वाटत की मी स्वार्थ म्हणून करते. कारण ज्या वेळेसला मी वारीला सुरुवात केली होती तेव्हा मी अवघी 13 वर्षाची 14 वर्षाची होते 13 वर्ष. त्या वर्षी मी आणि वारीला सुरुवात केली होती. तेव्हा मला हे काहीच कळत नव्हतं की रांगोळी काढल्यावर कुणी ओळखेल काय. नाही, मला रांगोळी काढायची, मला रांगोळी येते, मी ही पालखीला काढणार. वडिलांना आग्रह केला, हट्ट केला, हट्टी होते मी. वडिलांनी पण तो हट्ट पुरवला. त्यावेळेसला माझी घरची परिस्थिती खूप जेमतेम होती. वडिलांचा जॉबचा प्रॉब्लेम झाला होता. शिवाय वडिलांनी त्यातून ॲडजस्ट करून रांगोळीचं मटेरियल मला मिळवून दिलं. त्यांनी माझ्यासोबत आले, त्यांचं काम बाजूला ठेवून ते माझ्यासोबत वारीला निघाले. आम्ही ती वारी पूर्ण केली. दुसऱ्या वर्षी मला एक गाडी गिफ्ट मिळाली, अल्टो कार. नंतर अल्टो कार? हो, अल्टो कार मला गिफ्ट मिळाली. मी जास्त रांगोळी स्टोअर करू शकले. आणि त्यानंतर मग माझा पुढचा प्रवास सुरू आणि ते झाला. गरजेचं होतं ना. हो. रांगोळी आपल्याला साठवण्यासाठी किंवा प्रवासात आपण काही खरेदी करू शकत नाही एवढी इतक्या खरेदी करू सकाळी शकत सकाळी. नाही. आणि इतक्या सकाळी ती आपल्याला मिळू पण शकत नाही. नाही. म्हणजे आपल्या गरजांसाठी किंवा रांगोळीसाठी ती दानशूर व्यक्तीनं आपल्याला दिलेली गिफ्ट आहे. आणि मला असं खूप साऱ्या दानशूर व्यक्तींनी मला रांगोळीसाठी पहिल्यापासून मदत केली. अजूनही काही लोक मदत करतात. पण आता मी जास्त सगळ्यांकडून मदत नाही घेत. एक ठराविक 3 किंवा 4 जण आणि आहेत. मला सांगा ताई, तुम्ही संसार करताय 2 पवित्र गावांचा, मी पवित्र म्हणतो, की ज्या मातीमध्ये माऊलींचा स्पर्श झालाय, आदी भावंडांचा स्पर्श झालाय. असं म्हणतात की माऊलींच्या त्या काळामध्ये पांडुरंगाचाही आळंदीला स्पर्श झालाय. पुण्यभूमी हे गावं, आळंदी त्याचे नावं, असं म्हटलं जातं. म्हणजे पुण्यभूमी. मग नारोडीमध्ये तर प्रत्यक्ष मुक्ताई येऊन गेल्या, त्यांचं कीर्तन झालेलं आहे. मग हे नारोडीच्या या श्री मुक्तादेवीच्या मंदिराबद्दल अलीकडंच गेल्या 4-5 वर्षामध्ये मंदिराचा नव्यानं जीर्णोद्धार झाला.
आपल्याला या मंदिराबद्दल काय सांगता येईल? म्हणजे तुम्ही आनंदी आहात नारोडीमध्ये येऊन? हो, ॲक्च्युली मला हे माहिती नव्हतं की मुक्तादेवीचं इथे कीर्तन झालं होतं. मी जेव्हा या गावामध्ये पहिल्यांदा आले, तेव्हा खूप साधंसं मंदिर होतं मुक्ताईचं. कौलारू मंदिर होतं आणि माझं लग्न झालं, त्या वर्षीच मंदिराचा पाया खणला गेला. म्हणजे मी खूप अरे वा, भाग्यवान. भाग्यवान समजते स्वतःला की मी मुक्तादेवीला पूर्णपणे माझ्या डोळ्यांनी बघितलं. कारण जी आधीची मूर्ती होती, त्या मूर्तीला शेंदुराचं लेपण होतं आणि मुक्तादेवीचे चारही हात दिसत नव्हते. ज्या वेळेसला मुक्तादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि शेंदूर काढण्याचं काम करण्यात आलं, त्यावेळेसला मुक्ताईची जी मूळ मूर्ती होती, मूळ स्वरूपातली मूर्ती, ती आता आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे आता ही जी मुक्ताई आहे, मुक्ताई नगरची मुक्ताई आणि ही मुक्ताई एक सारखीच आहे. ती ही अरे वा. मूर्ती एवढीच आहे, खूप लहान छान. बाळासारखी, आणि ही मूर्ती तशीच आहे. आणि आता ती मूर्ती ह्या पिढीला, म्हणजे आमचं भाग्य आहे. आमच्या आई म्हणतात, आमचे सासरे म्हणतात, त्यांचे पण वडील वगैरे सांगतात की त्यांनी हे चार हात कधी बघितले नव्हते. म्हणजे आमची पिढी खूप भाग्यवान आहे की आम्हाला हे मूर्तीचं मूळ रूप आम्हाला मूळ. पाहायला मिळालं आणि इथल्या पुढच्या पिढीलाही पाहायला मिळणार आहे. आता जीर्णोद्धार मंदिराचा परत कितव्या शतकात होईल किंवा कितव्या वर्षामध्ये होईल हे नाही सांगू शकत. आपण पण त्यावेळेला असू आम्ही की ह्याचे नसू. सुवर्ण हा. साक्षरणाचे साक्षीदार आहोत. ताई, मला यासाठी असा एक प्रश्न विचारायचा आहे. नवरात्रीमध्ये नवरात्र उत्सव असतो, त्या नवरात्र उत्सवामध्ये आपण उपस्थित असता. सर्व ग्रामस्थ महिला भगिनींच्या वतीनं आपण जवळजवळ 14 वर्ष पूर्ण झाली, मी त्याचा साक्षीदार आहे. 14 वर्ष पूर्ण झाली आणि तुम्ही ज्या वेळेला सुनबाई म्हणून नारोडीमध्ये आलात तेव्हापासून आपण उपस्थित असतात, आपली वेळ काढून ज्या ज्या दिवशी आपल्याला उपस्थित राहता येईल. तर या आरतीसाठी महिला स्वतःहून आरती घेतात, पुढाकार घेतात. काही लोक कदाचित आपल्याला ती माहीत नसतील, परंतु महिलांनी जी सुरू केलेली आरती आहे ती अखंडपणे चालू राहावी असं आपल्याला वाटतं. हो, राहावी ना सर. कारण आणि महिलांचा मान सन्मान, कारण तुम्ही महिलांनी 11 लाखापर्यंतची देणगी नुसती कळसासाठी दिलेली आहे. सुवर्णाचा कळस आहे आणि तुम्ही सगळ्यांनी दिलेली आहे, तुमचं योगदान मोठं आहे. मग तुम्हाला अधिकार नको का आरती घेण्याचा? सर, आम्ही देणगी दिली किंवा आम्ही तिथल्या ट्रस्टच्या ग्रुपमध्ये आहोत किंवा नुसत्या लेडीज आहोत, महिला आहोत, असं काहीच मॅटर नाही करत. आदिशक्ती मुक्ताई पण एक आईच आहे, ती पण बहीण आहे, आई आहे, ती सगळ्यांची माय आहे. सगळ्यांची जननी. प्रत्येक स्त्री ही कुणाची ना कुणाची तरी माय असते, बहीण असते, बायको असते. त्याच्यामुळे तिलाही हा अधिकार आहे की मुक्तादेवीची आरती, आपण अर्धांगिनी कुठल्याही म्हणतो देवीची आरती. हो, संसारामध्ये, अर्धांगिनी म्हणतो एका पत्नीला. तसं ही तर लक्ष्मी आहे, आपलं ग्रामदैवत आहे. मग आपल्या स्त्रीला जर आपल्याबरोबर, कारण पुरुष हा कधीही पूर्ण होऊ शकत नाही स्त्रीशिवाय, कारण त्याचं यश असतं ते अर्ध यश स्त्रीचं असतं असं म्हणतात. म्हणून तुम्हाला तुमचा मान सन्मान मिळावा असं वाटतं ना? प्रत्येकालाच प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान मिळावा. मग आणि तुम्ही कीर्तन आताच्या ह्या आधुनिक युगामध्ये स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून नाही तर पुरुषाच्या खांद्याच्या वरही जाऊन अनेक काम स्त्रिया करते. काम अनेक करतात. स्त्रिया आपल्या मुलांचं संगोपन सुद्धा मग- त्या खूप चांगल्या रीते मग करतात. स्त्रिया कीर्तन करतात, अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रभर कीर्तन करतात. मी खूप नावं घेऊ इच्छितो पण आपल्याला तेवढा वेळ नाही. मग या स्त्रिया कीर्तन करतात, हा एक स्त्रियांच्या दृष्टिकोनातून स्वाभिमान आहे. तर तुम्हाला वाटतं की स्त्रियांनी अधिकाधिक जास्त संख्येने कीर्तन करावी? करावं ना. हा आपला वारकरी संप्रदायाचा वासा प्रत्येकाने जपावा अशी माझी इच्छा आहे. आणि राहिला विषय बाकीचा, संप्रदाय हा सगळ्यांचा आहे. सगळ्यांचं. आदिशक्ती मुक्ताई पण कीर्तन करत होत्या, प्रवचन करत होत्या. संत जनाबाई, कान्होपात्रा, अशा अनेक संत आहेत की त्यांनी कीर्तन केलंय, प्रवचन केलंय. मग ह्या आपण आत्ताच्या ह्या युगामध्ये बघतो सोशलच्या गोष्टी व्हायरल होतात, त्यापेक्षा कीर्तन करा ना. कीर्तन करा, प्रवचन करा, संप्रदायाच्या विषयी माहिती करा, जनजागृती द्या. त्याच्यामध्ये महिलांनी पुढे जावं. उलट महिलांनी कीर्तन करायलाच हवं, ही माझी नाही तर एका म्हणजे समस्त माझ्यासारख्या वारकरी संप्रदायातल्या महिलांची, आमची पण मुलींची तीच इच्छा आहे. हो, महिलांनी कीर्तन करायलाच हवं. इतर गोष्टी महिलांनी केलेल्या चालतात, मग कीर्तन का नाही? बरं, ती आपली परंपरा आहे ना, आपली संस्कृती आहे ती.
मग ती का नाही जपली पाहिजे? ती जपलीच नाही, पाहिजे. स्त्रियांनी सगळ्या गोष्टी करायच्या, बरोबर. फक्त कीर्तनं करायची नाही हे चुकीचं किंवा आहे. हे चुकीचं आहे. चुकीचं. मला पण तसं वाटतं. मग तुम्ही सांगा, इथपासून पायघड्या टाकत 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 रांगोळीच्या पंढरपूरपर्यंत जाता, तिथेही पांडुरंगाच्या बरोबर रुक्मिणी आहेच ना, आहे. हो की नाही? आणि आम्हाला आदर आहे ना, आमची एक कन्या तिथपर्यंत जाते, हा गावचा स्वाभिमान आहे आणि तो अखंडपणे टिकला पाहिजे असं आम्हाला वाटतं. ताई, तुम्ही पुढं भविष्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का आपण एक छानसं कीर्तनकार व्हावं? अं, असं प्रत्येकालाच वाटतं की माझ्यात हा गुण असावा, तो गुण असावा. मलाही वाटतं भजन करावं, गाणं म्हणावं. पण परमेश्वरनी प्रत्येकासाठी काहीतरी वेगळं वेगळी वेगळी क्षेत्र. देणगी दिलेली. हा, वेगळं क्षेत्र दिले. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या क्षेत्रामध्ये मी पुढे जावं किंवा माझी सेवा माझ्याकडून, माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत पूर्ण व्हावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असेल. तसं प्रत्येक जण जो काय संप्रदायामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करतो त्यालाही असंच वाटत असेल की आपण पण आपल्या क्षेत्रात पुढे जावं. फक्त आपल्यामध्ये काय गुण आहेत हे ओळखता यावेत आणि त्याने ते आत्मसात करावेत, एवढंच. तर कीर्तन करण्याचा विषय झाला तर मला नाही वाटत मी कीर्तन करू शकेन, पण नाही, असं काही नाही. माऊलींचा प्रसार, माऊलींच्या माऊलींनी जे काही आपल्यासाठी केलं आणि जो काही माऊलींचा जो काही साक्षात्कार आहे, साक्षात्कारच म्हणावा लागेल. कारण संजीवन समाधी ही माझ्या मते तरी मी माझ्या हयातीत बघितली ती माऊलींचीच आहे असं मला वाटतं. सर्वच संतांच्या समाध्या संजीवन आहेत, पण त्यातल्या त्यात मी माऊलींची सेवा करायला लागल्यापासून जे काही पाहतेय तेव्हापासून मला तरी असं वाटतं म्हणजे माऊलींना उगाच सर्वश्रेष्ठ नाही म्हटलं. पहिली वारी म्हणजे आता तुम्ही लहान आहात तरी पण मी एक असा प्रश्न विचारतो की पहिली वारी केव्हा सुरू झाली असं आपल्याला वाटतं किंवा आपल्या अभ्यासानुसार आपण सांगू शकता? पहिल्या वारीला सुरू होऊन कमीत कमी मला वाटतं अंदाजे 700-750 नाही 750 वर्ष माऊलींच्या समाधीला झाली. पण हैबत बाबांनी जी वारी सुरू केली होती ना माऊलींची, तिला 300 वर्ष पूर्ण होते काहीतरी, 300-350 वर्ष. आणि राहिला विषय नारायण महाराजांनी वारी सुरू केलेला, तर तो खूप जुना काळ आहे. मी इतक्या खोलवर कधी गेले नाही आणि मी हे वाचलं होतं, पण सॉरी त्यासाठी, माफ करा मला, पण माझं ते आत्ता लक्षात नाहीये. पण वारीची मी बऱ्यापैकी म्हणजे माहिती घेतलेली आहे आणि मला त्या पण पेक्षा असं वाटतं वारी कधी सुरू झाली, का सुरू झाली, कशी सुरू झाली, यापेक्षा आपण वारी करावी आणि वारी काय आहे हे अनुभवून घ्यावं असं मला ह्या पुढच्या प्रत्येक तरुण पिढीला, म्हणजे जी काही एजेड पिढी आहे ती तर वारी करतेच आहे, ती तर संप्रदायामध्ये आहेच, पण तरुण पिढीने तेवढाच प्रतिसाद दिला पाहिजे वारीसाठी असं मला वाटतं. म्हणजे मी प्रश्न विचारण्याच्या आधीच त्या प्रश्नाचं उत्तर देऊन ठेवलं की आजच्या तरुण पिढीनं या वारीकडं वळलं पाहिजे. मग वारीला आपण जातो, नेमकं आपल्यात काय बदल होतो वारीला गेल्यानंतर? अगदी थोडक्यात सांगा. एक वारीला गेल्यानंतर आहे ना, म्हणजे माणसाची गाठ होते. मेन गोष्ट एक्झॅक्ट माणसानी जन्माला येऊन काय करायला हवं ते त्या वारीमध्ये कळतं. चांगल्या लोकांशी संवाद होतो. हो, चांगल्या लोकांशी संवाद होतो, चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. असे पण अनुभव काय येतात की तिथून माणसाला जगण्याची प्रेरणा मिळते. अशी खूप लोक आहेत की ज्यांनी वारीला सुरुवात केली आणि स्वतःचं आयुष्य बदलले. छोटा अनुभव सांगते. एका ऑर्डरला गेले होते मेहंदीच्या आणि तिथे त्या मुलीची मेहंदी काढायला गेली, तर म्हणजे नाव नाही सांगू शकत, ते माझे ही बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना नाही, नाव सांगायची गरजच नाही. तर त्या मुलीचे वडीलही ड्रिंक करत होते आणि त्यांनी ते सोडलं होतं, पण त्या मुलीचा भाऊ जो होता तो पूर्णपणे नास्तिक होता. तो कधी देवाच्या पाया पडत नव्हता, शिवाय त्याला थोडेसे वाईट वळणही लागली होती मुलांच्या संगतीने वगैरे. पण मी त्या मुलीच्या घरी गेले आणि मला त्यांनी माझ्या वारीचे अनुभव विचारले. मी सांगितलं मी अशी होते, मी वारीला सुरुवात केली, मग आम्ही असे अनुभव घेतले. 1 वर्ष तर आमची गाडी रिंगणातूनच गायब झाली, रिंगणाच्या बाहेरून. पहिलंच वर्ष माहीत नाही, माझे वडील आणि मी स्कूटीवरती आम्ही वारी केली त्या वर्षी. म्हणजे खूप खडतर प्रवास सगळा मी सांगितला. आणि गाडी हरवली आमची आणि रांगोळी काढून झाली. माझे वडील मी चुकले. आम्ही असं ठरवलं होतं की पालखीपाशी भेटायचं. पालखीपाशी आमची भेट झाली.
गाडी गेली, रांगोळी गेली. पांडुरंगाला जर साकडं घातलं, पांडुरंगा तुला जर आमची सेवा पूर्ण करून घ्यायची असेल, तू गाडी पण सापडून देशील किंवा माझी रांगोळी मला सापडून देशील, मी माझी सेवा पुढे रुजू करेल. आणि एक पाट होता पाण्याचा, त्याला थोडंसं नॉर्मल पाणी वाहत होतं. साधू बुवाचा ओढा, सॉरी ठाकूर बुवाचं रिंगण जिथं होतं तिथला हा प्रसंग आहे. ह्या प्रसंगाला 14 वर्ष पूर्ण झालेत. माझे वडील आणि मी आणि अजून 2 जण आहेत त्या प्रसंगाचे साक्षीदार आहेत. केंगार सर आहेत, अनिल केंगार सर म्हणून NSSच्या दिंडीमध्ये असतात. त्यांनी सुद्धा आमच्यासोबत हा प्रसंग अनुभवला. एक व्यक्ती आला आणि तो आम्हाला म्हणला, ओ माऊली माऊली, आमच्याकडे तुमची गाडी आहे म्हणले, तुमची रांगोळी पण आमच्याकडे. आम्ही त्यांच्यासोबत गेलो, त्यांनी गाडी दिली, रांगोळीचं पोतं हरवलं ते त्या गाडीवरती मिळालं. त्या दिवसापासून आज 14 वर्ष झाले त्या माणसाची आणि आमची गाठ नाही. माझ्या अंगावर काटा आला. तो व्यक्ती कोण होता मला माहित नाही, पण आमच्यासाठी तो माणूस माऊलीच होता आणि पांडुरंगच होते असं आम्हाला तरी वाटतं. ते व्यक्ती आम्हाला आजपर्यंत भेटले नाही, पण आम्हाला आमची गाडी, रांगोळी सगळं मिळालं. आणि ते केंगार दादा होते, त्यांनी हा अनुभवलाय. हा अनुभव मी माझ्या कित्येक बाईट्समध्ये जेव्हा किंवा मला कधी माहिती विचारण्यात आली तेव्हा मी सांगितलंय. म्हणजे एवढं आहे. आणि लोकांना मला एवढं सांगायचंय की अनुभव असे आहेत ना की बस. त्या दादाला मी एवढं सांगितलं, अक्षरशः त्या दादामध्ये इतका चेंज झाला की त्या दुसऱ्याच वर्षी त्यांनी सगळं सोडून देऊन त्यांनी वारीला सुरुवात केली. आज तो स्वतःच्या वडिलांचं व्यवसाय बघतोय, त्यांचा गॅरेजचा व्यवसाय, स्वतःच्या वडिलांचा व्यवसाय बघतोय. अजून एक ठिकाणी त्यांनी गॅरेजचं ओपनिंग केलंय. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी वाईट मार्ग सोडून संप्रदाय स्वीकारला. ताई मला एक सांगा, आता वारीला गेल्यानंतर कुटुंबामध्ये, घरामध्ये सासू सासरे असतील, यांची चिडचिड होते का कधी? असं वाटलं तुम्हाला? कधी झालं नाही. कधी नाही झालं? माझा छोटासाच अनुभव सांगते. 5 वर्षापूर्वी ज्या वेळेसला मला विराज राहायला, म्हणजे ज्या वेळेसला मला मी गर्भवती होते त्यावेळेसला ऍक्च्युली माझी हिस्ट्री होती मिसकॅरेजची. त्यामुळे डॉक्टरांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तू नको जाऊस, तुझी दगदग होईल, म्हणजे काही होऊ शकतं, तुझ्यासाठी ते चांगलं नाहीये. म्हणजे तो एक माझा संप्रदायाचा भाग होता. म्हणून मी घरी आले, आईंना बोललं की माझी तर इच्छा आहे वारीला जायची. आणि पांडुरंगाने माझी एकही वारीत खंडी नाही होऊन दिली. अरे वा. पोटात असतानाही नाही आणि तो 5 महिन्याचा झाल्यावरही नाही. माझ्या पूर्ण वाऱ्या झाल्या. कोविड मध्ये सुद्धा मी वारी केली. मी आळंदीला जाऊन प्रस्थानला रांगोळी काढली. मी माझी सेवा रुजवली. महिलांसाठी एक संदेश द्या तुम्ही, का बाबा तुम्हाला असं वाटतं का तुम्ही वारी करताय, तुमच्या कलेचं प्रदर्शन त्या ठिकाणी तुम्ही करता, ती कला पांडुरंगाला अर्पण करता आपल्या भगवत भक्तीच्या माध्यमातून. असं वाटतं की भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा, देवाला तुमची भक्ती प्रिय असते. तुम्ही ती कशी देता आणि देवाला ती कशी भावते हे आपण अनेक संतांच्या माध्यमातून अनुभवलेलं आहे आणि तुमच्याही माध्यमातून ते अनुभवतोय की तुमची भक्ती कशी आहे रांगोळीच्या माध्यमातून. तर आजच्या स्त्रियांना तुम्ही काही उपदेश करू शकता का? त्यांना काही मार्गदर्शन करू शकता का वारीच्या संदर्भामध्ये? प्रत्येक स्त्रीने वारी करावी. एक अनुभव म्हणून एक आध्यात्मिकाच्या पाठीमागे संसार, परत जॉब, हे भरपूर सारा व्याप आहे. पण त्यातून एक दिवस माणसानी एक म्हणजे तो तुम्ही माऊलींसाठी द्यायला जाता, पण तो स्वतःसाठी होतो. म्हणजे माणसाला प्रत्येक हे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे तुमचं. सगळ्यांना एक नवीन गोष्ट अनुभवायला मिळते आणि तिथे आल्यानंतर तुम्ही जाता देवाकडं, हो, पण त्याचा खरा आनंद तुम्ही उपभोगता. स्वतःसाठी होतो. तुम्ही देवाचं दर्शन घेता, पण त्यांनी तुम्हाला समाधान मिळतं, माणसाला समाधान मिळतं. तुम्ही माऊलींच्या दारात गेल्यावरती तुम्ही परिपूर्ण होता असं म्हणलं जातं. कारण तिथे येणारा अनुभव, तिथे ऐकायला भेटणार गोष्टी पांडुरंगाप्रमाणे आपले आई वडील आपल्याला विठ्ठल रुक्मिणी वाटतात. हो, आहेत ना. पहिला देव, नाही का? त्यांच्याकडून आपण हे सगळं जग पाहिलं, दुनिया पाहिली. पहिलं त्यांचं दर्शन घ्यावं, नंतर वारीला जावं, मग देवाचं दर्शन घ्यावं. आई वडील जर दुःखात असतील तर मग त्या वारीला काही अर्थ नाही, असं अनेक संत म्हणतात. म्हणून मला असं वाटतं की आई वडिलांची सेवा पहिली करा, असं तुम्हाला वाटतं ना? अगदी बरोबर. आणि तू तुमच्याकडून होते हे आम्ही प्रत्यक्ष पाहतोय. माझ्या परीने मी माझ्या कर्तव्यांना पूर्णपणे जपण्याचा, सगळ्यांच्या मदतीने, म्हणजे
ते करण्याचा प्रयत्न करते मी की माझ्याकडून कुठली चूक होऊ नये की ज्याचा त्रास सर्वांना होईल, असं मी माझ्याकडून होऊ नये अशी काळजी घेते. आणि सर्वांसाठी मला एक ताईंच्या माध्यमातून सांगायचं आहे की ताई इतक्या ठिकाणी रांगोळी काढतात, इतक्या ठिकाणी रांगोळी काढतात, त्या पर्सनली फक्त ठराविक लोकांना जे आपले आदर्श आहेत आणि त्यांना ते मानतात, ज्यांनी त्यांना एक प्रेरणा दिलेली आहे, ऊर्जा दिलेली आहे, त्यांनाच ते आपल्या रांगोळीचं जे काही शूटिंग असेल, व्हिडिओ असेल ते पाठवतात. त्याचं कुठल्याही प्रकारचं भांडवल, त्याचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे उगं प्रदर्शन असं त्या करत नाही. म्हणजे माझा अनुभव तर गेल्या अनेक वर्षापासूनचा तसाच आहे. कुठंही प्रदर्शन नाही, कुठेही ती रांगोळी आपण काढलेली आहे लोकांपर्यंत पोचवावी म्हणून आपण व्हॉट्सअप ग्रुप असेल, फेसबुक असेल किंवा कुठंतरी ते पाठवायचं आहे असं मला तरी दिसत नाही. आम्ही लोक ती फोटो काढतो, त्याचा व्हिडिओ काढतो आणि मग इकडं तिकडं पाठवतो, पण तुम्हाला असं कधी वाटलेलं नाही. त्याचा एक मला मनस्वी आनंद आहे, कारण भक्तीचं प्रदर्शन कधी होऊ शकत नाही. तुम्ही जी भक्ती करता त्याचं प्रदर्शन कधी करू पण नाही आणि ते होत पण नाही, कारण तुमच्या हृदयातच देव आहे आणि म्हणून त्या देवाच्या ओढीनं तुम्ही त्या ठिकाणी जाता. यावर्षी तुमचा वारीचा प्रवास सुखाचा व्हावा, तुमच्या हातून देवाची सेवा व्हावी, वारकऱ्यांची सेवा व्हावी. त्याचबरोबर जे उर्वरित दिवस आहेत त्या उर्वरित दिवसामध्ये आईवडील असतील किंवा आपले सासू सासरे असेल, आपलं कुटुंब असेल, त्यांची पण सेवा व्हावी आणि आपल्या आनंदाचा लाभ आमच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहे. आम्ही काही आशीर्वाद देत नाही आहे. आपण डायरेक्ट आशीर्वाद घ्यायला पांडुरंगाकडे जाता आणि आशीर्वाद देण्याची पात्रता किंवा आशीर्वाद देण्या इतपत आम्ही मोठे नाही. आम्ही सदिच्छा व्यक्त करू शकतो. सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांनी जे भरभरून कौतुक करतात, प्रेम करतात, तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट हो, आहे. त्या आमच्या सदिच्छा. त्याच्यानंतरच मी हे सर्व करू शकते. तुमचा सुखाचा प्रवास व्हावा, तुम्हाला चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळावं, तुम्ही जो काही वारसा चालू केलेला आहे तुमच्या पुढच्या पिढीमध्ये तो संक्रमित व्हावा तुमच्या मुलाच्यापासून, आणि तो होतोय, आम्ही पाहतोय आणि तुम्ही ते देण्याचं काम करताय. मी सर्व संप्रदायाच्या वतीनं, नारोडी ग्रामस्थांच्या वतीनं मी आपणाला सदिच्छा देतो आणि आपला प्रवास सुखाचा व्हावा. वारीमध्ये जे काही आपल्या वाट्याला दिवस येतील, सेवा येईल, ते सुख आपल्याला प्राप्त व्हावं अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आदि मायाशक्ती मुक्तादेवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. थँक्यू.